Seeds of Hope. गोष्टीचे नाव आहे नागूला भेटला बालविठ्ठल. तुम्ही आपल्या अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरची संत सावता माळी यांची सावत्याची विठ्ठल भक्ती ही गोष्ट पाहिलीत का? या गोष्टीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर पहा. आज आपण चिमुरड्या नागूच्या भक्तीची गोष्ट पाहणार आहोत. संत सावतामाळी आणि त्यांची बायको जनाबाई दोघेही खूप कष्टाळू होते. हातात काम आणि तोंडात विठ्ठल नाम अशी शिकवणच सावतामाळी सर्वांना देत. सावता महाराजांची मुलगी नागू पण हे सर्व पाहत पाहत शिकत शिकत मोठी होत होती. ती आईबाबांना कामात मदत करी आणि आपल्या बोबड्या बोलात विठ्ठलाचे नामस्मरण पण करी. नागू आता 4 वर्षांची झाली होती. एकदा सावतांना तिने विचारले, बाबा, मला विठ्ठल कधी भेटणार? आपण पंढरीला का जात नाही? अगं नागू, हा मळा विठ्ठलाचाच आहे. विठ्ठलाने आपल्याला तो कसायला दिलाय. त्याने नेमून दिलेले आपण माळी आहोत. हा मळा सोडून आपण गेलो त्याला भेटायला तर त्याला आवडेल का? बाबा, मग विठ्ठलच का येत नाही आपला मळा बघायला? किती हिरवागार झालाय बघा त्याचा मळा. कधी येणार मालक मळ्यात? मी त्याला सगळा मळा दाखवी. तेवढ्यात पंढरपूरला वारीसाठी निघालेली एक दिंडी नागूला दिसली. दिंडी पाहताच नागू उत्साहानं ओरडली, बाबा, दिंडी आली, दिंडी आली. बाबा, मी या वारकरी काकांसोबत मळ्यातल्या भाज्या पाठवू का विठ्ठलाकडे? मळ्यामधल्या भाज्या पाहून मळ्याचा मालक एकदम खुश होईल. बरं बरं पोरी, पाठव हा. वारकरी काकांना विचार विठ्ठलासाठी भेट घेऊन जाता का. मग नागू उत्साहाने मळ्यातल्या भाज्या तोडायला पळाली. काकड्या, गाजर, फुलं तोडली आणि एका परडीत ठेवली. मग तिच्या लक्षात आलं की विठ्ठलाला तुळस पण खूप आवडते. मग तिनं थोडी तुळस खुडली आणि तुळशीच्या रोपाला म्हणाली, तुळसमाई, बघ, आता साक्षात विठ्ठलाकडे मी ही भेट पाठवणार आहे. निरोप पण धाडणार आहे मळ्याच्या मालकाला की जरा मळ्यात येऊन जा, नागू वाट बघतीये. मग नागूने परडीत तुळस ठेवली. परडी घेऊन पळतच ती मळ्यालगतच्या रस्त्यावर आली. समोरून अरणगावचे वारकरी वारीला चालले होते. नागूने एका वारकऱ्याला हाक मारली, काका, ओ काका, एक काम कराल का? तुम्ही पंढरीला चालला आहात ना? ओय पोरी, काय काम आहे तुझं? काका, ही परडी तेवढी पंढरपूरला घेऊन जाल का? आमच्या मळ्याचा मालक विठ्ठलच आहे, तो पंढरपूरलाच राहतो. त्याला ही परडी भेट म्हणून द्या आणि त्याला सांगा की अरणगावच्या सावत्याच्या मुलीने म्हणजे नागूने ही भाजी, फुले आणि तुळस तुला दिली आहे आणि नागूने सांगितलंय की आम्ही तुझा मळा छान हिरवागार केलाय. एकदा मळ्यात येऊन जा म्हणा मालकाला, नागू वाट पाहते फार. त्या वारकऱ्याने परडी हातात घेतली. परडीत काय काय ठेवले ते पाहून तो वारकरी हसायला लागला. आजूबाजूचे वारकरी पण हसायला लागले. नागूच्या निरागसपणाचे कौतुक वाटण्याच्या ऐवजी त्या वारकऱ्याने नागूला वेड्यातच काढले. तो तिला म्हणाला, पोरी, तू छोटी आहेस अजून. विठ्ठल देव आहे देव. तो अशी फुले पाने घेत नसतो. काहीतरी सांगतेस. तो कशाला येईल तुझ्या मळ्यात? आणि असे म्हणून त्याने तो भाजीपाला शेताजवळ फेकून दिला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करीत सगळे पुढे निघून पण गेले. नागूला फार वाईट वाटलं. तिला रडूच आलं. मग तिनं परत परडीमध्ये फेकलेली भाजी, फुले, तुळस गोळा केली आणि मनात म्हणाली, विठ्ठला, तू अशा लोकांना पंढरपुरात दर्शन देतोस होय, आणि मी तुझी इतकी वाट पाहतेय तर मला भेटायला पण येत नाहीस. नागू फार दुःखी झाली. हे सगळं दृश्य सदा नावाचा एक वारकरी पाहत होता. हा वारकरी खूप प्रेमळ होता. तो नागूजवळ आला आणि म्हणाला, मुली, मला दे होती परडी. मी घेऊन जाईन तुझी भेट पांडुरंगाकडे. तू निश्चिंत हो आता, रडू नकोस बरं आता.
तुझा सांगावं पण सांगीन हो विठ्ठलाला की अरणगावच्या सावत्याची मुलगी नागू तुझी मळ्यात वाट पाहतीये. ही भेट तिनेच पाठवलीये. मला पाहायला नक्की ये लवकर असं सांगीन. चालेल ना नागू? काका खरंच ही घ्या परडी, सावकाश घेऊन जा हा माझी भेट, आणि निरोप सांगा नक्की माझा विठ्ठलाला. मग सदा दिंडीसोबत पुढे निघून गेला. नागू खूप खुश झाली. नाचत नाचतच ती सावतांकडे आली. बाबा बाबा, आता लवकरच या मळ्याचा धनी मळ्यात येणार आहे बरं का. मी तसा निरोप पाठवलाय. सावतांना तिचे खूप कौतुक वाटलं. मग रोज नागू विठ्ठलाची वाट पाहू लागली. फुलांशी झाडांशी बोलू लागली. त्यांना सांगू लागली की या मळ्याचा मालक आता लवकरच येणार आहे. खाण्यापिण्यात पण तिचे लक्ष नव्हते. सकाळी उठली की मळ्यालगतच्या रस्त्याकडे लक्ष ठेवून राही. पंढरपूरचा रस्ता तिला आता माहीत झाला होता. दिवस रात्र ती पांडुरंगाची वाट पाहत होती. आजही नाही आला माझा विठ्ठल असे म्हणून उदास उदास राहू लागली. तिची ही अवस्था पाहून सावता पण कासावीस होऊ लागले. ते पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा, मला तुझे खरे स्वरूप माहिती आहे रे. तू तर चराचरात आहेस, सगळीकडे व्यापलायस. पण ही नागू, ही छोटी आहे रे. तिला तुझं दर्शन घ्यायचं आहे. ये रे आता मळ्यात. विठ्ठला, ये रे तिच्यासाठी. असेच काही दिवस गेले. इथे दिंडी पंढरपुरात पोचल्या होत्या. सदा वारकरी सगळ्यांच्या पुढे राहून गाभाऱ्यात सगळ्यांच्या आधी शिरला. त्याने पटकन इतके दिवस जपून ठेवलेली भाज्या फुलांची परडी विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ठेवली. विठ्ठलाला नमस्कार केला आणि म्हणाला, पांडुरंगा, अरणगावच्या सावत्याची लेक नागू हिने दिलेली ही भेट स्वीकारा. देवा, तिने तिच्या मळ्यात येऊन जा असा निरोप पण द्यायला सांगितलाय तुला. विठ्ठला, लेक वाट पाहतीये रे आतुरतेने. भेटून ये जरा तिला. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असे म्हणून सदा निघून गेला. मागून अरणगावचा तो वारकरी आला ज्याने नागूची परडी फेकून दिली होती. तो वारकरी गाभाऱ्यात आला आणि पाहतो तर काय, विठ्ठलाची मूर्ती गायब. त्याने डोळे चोळले आणि पुटपुटला, पांडुरंग हरी, काय भास झाला का काय आपल्याला? मला विठ्ठलाची मूर्ती का दिसेना? मग बाकीचे अरणगावचे ते वारकरी आले जे नागूला हसले होते. त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी हात जोडले. परंतु पाहतात तर काय, पांडुरंगाची मूर्ती कुठे आहे? हे काय घडले? आपल्याला देव का दिसत नाहीये? त्या वारकऱ्यांच्या मनात आले, काय पाप केले आपण? पण झाले असे होते की नागूच्या भक्तिभावाचा अपमान केल्यामुळे विठ्ठलाने त्यांना दर्शनच दिले नाही. तो मंदिरातून निघून गेला होता. आणि कुठे गेला माहितीये? नागूच्या मळ्यात. छोट्या नागूच्या मनात जे विठ्ठलाचे रूप होते त्या रूपात विठ्ठल सावतांच्या मळ्यात प्रकटला होता. साक्षात पंढरीनाथाने बाल विठ्ठलाचे रूप घेतले होते. नागू पंढरपूरच्या रस्त्याकडे डोळे लावून बसलीच होती. विठ्ठलाने नागूला हाक मारली, नागू, आलोय ग मी. कोण? विठ्ठल, मळ्याचा मालक? हो नागू, मीच विठ्ठल. तू बोलवलंस आणि मी आलो. चल आता मळा दाखव मला. चला मालक, सगळा मळा पाहूया. कसा ठेवलाय बघा तुमचा मळा, एकदम हिरवागार. नागूला खूप आनंद झाला. तिचा विठ्ठल तिला आज भेटला होता. मग तिने विठ्ठलाचा हात धरला आणि ती सगळा मळा विठ्ठलाला दाखवू लागली. हे बघ, मुळा, काकडी, गाजर, कांदा, आणि ही बघ सगळी फुलं. विठ्ठला, तुझी आवडती तुळस पण आहे. आणि ही बघ विहीर, आणि पाटाचं झुळझुळ पाणी. चल खेळूयात. नागू, किती छान ठेवलायस ग मळा, एकदम हिरवागार. किती ग काम करतेस मळ्यात. आता जरा आराम कर. चल आपण खेळूया पाण्यात. मग पाटाच्या पाण्यात दोघे उड्या मारू लागले, खेळू लागले. छोट्या नागूच्या निरागस भक्तीमुळे साक्षात पंढरीनाथ पांडुरंग सावताच्या मळ्यात
बाल विठ्ठलाच्या रूपात अवतरले. खरंच देव भावाचा भुकेला असतो असं म्हणतात, तेच खरं. इकडे पंढरपूरच्या मंदिरातून विठ्ठल गायब झाला आणि तिकडे काय गडबड उडाली हे आपण पुढच्या गोष्टीत पाहूयात. तुम्हाला अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या गोष्टी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संतांच्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात.